डिझाईन्स, प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। तुम्हाला रस्ता करायचाच होता तर मग खासदार निधीतनं पैसे का दिले नाही? सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावरनं अजित पवारांचा खोचक सवाल। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण आंदोलन मागे। रस्त्याच्या कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 तास उपोषण। छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल, कोरटकरची आजची रात्र मात्र तुरुंगातच। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, वैवाहिक अधिकार फेटाळणं हा मानसिक हिंसाचार। करुणा यांना नेत्यासारखी जीवनशैली मिळावी, माझगाव कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकरांवरही ठपका। अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, सुनावणीची तारीख लवकरच निश्चित होणार। शिर्डीतील कथित भिक्षेकरी मृत्यू प्रकरणातल्या दोघांचे मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस स्थानकासमोरच ठिय्या। प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत न्याय देण्याची मागणी। लातूरमध्ये डीआरआयकडनं ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त। एका कॉन्स्टेबलसह 7 आरोपींना अटक। कारखान्यामधनं 17 कोटींचं ड्रग जप्त। सोलापूरमध्ये कैद्यांकडनं रस्त्याचं खोदकाम। कारागृहात कमी दाबानं पाणी येत असल्यानं कैदी रस्त्यावर। कारागृह प्रशासनाचा अजब कारभार। गुजरातमधल्या काँग्रेस अधिवेशनातनं राहुल गांधींनी पुन्हा उचलला जातीय जनगणनेचा मुद्दा। तर वक्फ सुधारणा विधेयक कायदा म्हणजे संविधानावर हल्ला, राहुल यांचा घणाघात। आणि मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकला लागूनच आग। रुळाजवळील सुकलेल्या झाडांमुळे आग वाढण्याची शक्यता। सध्या तरी रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही।